नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. असं म्हणतात की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही ना काही ध्येय असलं पाहिजे, उद्दिष्ट असलं पाहिजे. आणि ध्येय कसं असलं पाहिजे तर ते एव्हरेस्टसारखं असलं पाहिजे. पण ज्या मुलीनं एव्हरेस्ट सर करायचं हेच ध्येय ठेवलं आणि केवळ ध्येय ठेवलं नाही तर अथक परिश्रमातून ध्येयपूर्ती केली आणि कोल्हापूरचीच नव्हे तर पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातील पहिली एव्हरेस्टवीर म्हणून बहुमान मिळवला अशी कस्तुरी सावेकर आज पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओत आलेली आहे. आजचा एपिसोड करताना संपूर्ण कोल्हापूरकरांना जेवढा आनंद झाला होता त्याच्या दसपटीनं मला आनंद झालेला आहे. कारण 1 नोव्हेंबर 2021ला कस्तुरी याच स्टुडिओत आली होती आणि तिनं त्यावेळेला जिद्द निर्धार बोलून दाखवला होता की मी एव्हरेस्ट पुन्हा एकदा सर करणारच. त्यापूर्वीची तिची एव्हरेस्टची मोहीम तिला अर्धवट सोडून परत यावं लागलं होतं. त्यावेळीची खंत, दुःख, वेदना तिनं व्यक्त केली होती. पण अपयशामुळं ती मरगळून गेली नाही आणि पुन्हा एकदा तितक्याच जिद्दीनं किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक परिश्रम करून तिनं एव्हरेस्ट मोहीम सुरू केली आणि एव्हरेस्टवरती तिनं पाऊल ठेवलं. आज एव्हरेस्ट कन्या कस्तुरी आपल्या स्टुडिओत आली आहे. तिचं मनापासून खूप खूप स्वागत. धन्यवाद. नमस्कार. प्राऊड ऑफ यू. थँक्यू. मागच्या एपिसोडमध्ये तू म्हटली होतीस की काहीही केलं तरी मी एव्हरेस्टवर जाणार आणि त्यानंतर आज तू एव्हरेस्ट सर करून आज आमच्या समोर बसलेली आहेस. नक्की. ज्या वेळेला तू एव्हरेस्टवरती गेलीस त्या क्षणी त्यावेळी तुझ्या मनात नेमकी कोणती भावना होती? एव्हरेस्टवरती किंवा मी जेव्हा इतर शिखरांवरती जेव्हा मी पाऊल ठेवलं त्यावेळी अशी एक भावना अशी कधीच नसती मनामध्ये असा खूप सारा भावनांचा कल्लोळ असतो. असं वाटत असतं, असं गहिवरून आलेलं असतं, असं खूप आनंद व्यक्त करावा असं वाटत असतो. ज्यांनी आपल्याला मदत केली, जे आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहिले त्या सगळ्यांना थँक्यू म्हणावं असं वाटत असतं. सगळ्यांचे चेहरे असे डोळ्यासमोरून जात असतात, सगळ्या पाठीमागे झालेल्या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि तो सगळा फ्लॅशबॅक असं काही सेकंदामधून असं डोळ्यासमोरून निघून जात असतं. कोणत्या दिवशी तू एव्हरेस्टवरती होतीस? 14 मे 2022. आणि त्या मोहिमेची सुरुवात कधी केली होतीस? त्या मोहिमेची सुरुवात झाली 24 मार्चला. बर. 24 मार्च 2022 ते 14 मे 2022 हे जवळपास 72 दिवस. काय होती एकूण सुरुवात, कशी झाली तुझी आणि मग त्या संपूर्ण मोहिमेमधले प्रामुख्यानं आव्हानं कुठली होती? एव्हरेस्ट मोहिमेची सुरुवात झाली माझ्या माउंट अन्नपूर्णा एक्सपिडिशन पासून. कारण मागच्याच एक्सपिडिशनमध्ये मनस्लो एक्सपिडिशनमध्ये मी असं ठरवलं होतं की एका वेळी मला 3 शिखरं सर करायची आहेत. अन्नपूर्णा, माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लोत्से. सुरुवात झाली ती माउंट अन्नपूर्णा शिखरापासून, कारण त्याची वेदर विंडो एप्रिल महिन्यात ओपन होती. मार्चमधून मी इथून निघाले. अन्नपूर्णाच्या बेस कॅम्पच्या अलीकडे एक दाना गाव म्हणून लागतं. ते असं गाव आहे की जिथं खूप रेअर नेटवर्क आहे. काही पॉइंट आहे तिथंच गेल्यानंतर तुम्हाला रेंज येते, तिथंच गेल्यानंतर फोन्स कॉल तुम्ही करू शकता. आणि ते शेवटचं गाव आहे जिथे तुम्हाला नेटवर्क मिळतं. तिथून पुढं अन्नपूर्णा बेस कॅम्पवरती तुम्हाला कुठलंही नेटवर्क मिळत नाही, कुठलीही वायफायची सुविधा नाही. एव्हरेस्ट बेस कॅम्पवरती वायफायची सुविधा आहे, कुठं तरी एनसेलचं नेटवर्क येतं, तेवढं चालून जातं. पण अन्नपूर्णाला त्याची सुद्धा सोय नसती. म्हणजे एक प्रकारे तुझ्या म्हणण्यानुसार एव्हरेस्ट पेक्षा सुद्धा अन्नपूर्णाची प्रतिकूल परिस्थिती आहे. अन्नपूर्णाची खूप जास्त प्रतिकूल परिस्थिती आहे. कारण अन्नपूर्णाचा जर तुम्ही डेथ रेशिओ बघायला गेलात तर तो डेथ रेशिओ 34% आहे आणि एव्हरेस्टचा डेथ रेशिओ 14% आहे. अरे बापरे, एवढा फरक आहे. खूप फरक आहे. म्हणजे एव्हरेस्ट जरी अधिक उंचीवरती असलं तरी अन्नपूर्णा हे अधिक घातक आणि अधिक डेंजरस आहे. डेंजरस शिखर आहे. काय असं म्हणजे तिथपर्यंत जाण्याचा जो रस्ता आहे, वाट आहे, तीच खूप बिकट आहे. अन्नपूर्णाचं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे म्हणजे तिथं खूप सारे ॲव्हलांचेस येतात आणि कॅम्प 2 ते 3च्या मध्ये एक ॲव्हलांच प्रोन एरिया आहे. त्या ॲव्हलांच प्रोन एरियामध्ये एवढे सारे ॲव्हलांचेस येतात की मी तो ॲव्हलांच स्वतः शूट केलेला आहे. म्हणजे काही पर्टिक्युलर टाईम नंतर तो एक मोठा ॲव्हलांच येतो. त्याची कपॅसिटी एवढी असते की एखाद्या वेळेस जो खूप मोठा आला तर तो कॅम्प 2 पर्यंत येतो खाली. त्याचं जर शेवटचा एंड असतो म्हणजे थोडा फ्रॉस्ट असतो, तो कॅम्प 2 पर्यंत येतो. अरे बापरे. आणि टेक्निकली जर बघायला गेलं तर टेक्निकली पण थोडंफार अन्नपूर्णा डिफिकल्ट आहे. पण मग तू आता जी एव्हरेस्टची मोहीम केलीस त्याच्यात पहिल्यांदा अन्नपूर्णा सर केलं आणि मग त्यानंतर तू एव्हरेस्टच्या वाटेकडे निघाले. बरोबर. म्हणजे हे सगळेजण असंच करतात की तू हे निवडलं होतंस? सगळेजण असं करत नाहीत. मी हा प्लॅन निवडला होता कारण मला 3 शिखरं करायची होती. अन्नपूर्णाची जर तुम्ही वेदर विंडो बघायला
गेलात तर सगळ्यात पहिला माउंट अन्नपूर्णा ओपन होतं, बरं. मग धौलागिरी ओपन होतं, त्याच्यानंतर एव्हरेस्ट, लोत्से असे तिथले बरेचसे आजूबाजूचे पीक ओपन होतात. तेव्हा बरं. मग जर 3 शिखरं एका सीझनमध्ये करायची असतील तर हा आयडियल वे आहे की तुम्ही अन्नपूर्णा, एव्हरेस्ट आणि लोत्से करू शकता. पण मला सांग, एव्हरेस्टवरती जायचं हे अनेकांचं आयुष्यभराचं स्वप्न असतं. बरोबर. एव्हरेस्टपर्यंत पोहोचणं यासाठी मनाची, शरीराची प्रचंड कसोटी लागते. पण मग अशा वेळेला तू एव्हरेस्टच्या बरोबरीनं अन्नपूर्णाला पर्यंत जायचं असं ठरवलंस, मग तुझी मानसिक आणखीन शारीरिक ताकदीचं तू काय केलंस? कशी आणलीस ती एवढी सगळी? त्याच्यासाठीच मला मार्गदर्शन मिळालं आणि मला मार्गदर्शन करणारी व्यक्ती पण तशीच होती. जितेंद्र गवारे सर, हु इज द फर्स्ट इंडियन हु क्लाइम 3,8,000 माउंटन्स इन वन सीझन. त्यांनी बापरे. स्वतः माउंट अन्नपूर्णा, माउंट एव्हरेस्ट आणि ते माझ्याबरोबर 2021ला माउंट लोत्से करणार होते, ज्यावेळी मी एव्हरेस्ट करणार होते. पण वातावरणामुळं त्यांना पण करता आलं नाही. पण त्यांनी सप्टेंबरमध्येच माउंट मनसलू शिखर सर केलं. असं त्यांनी तो स्वतःच रेकॉर्ड केला होता. त्यांचंच मार्गदर्शन मला लाभलं होतं. त्यांनी मला त्याच्यासाठी सगळा प्रॉपर डाएट, सगळा वर्कआउट दिला होता आणि इतपत त्यांचा गायडन्स होता की अन्नपूर्णाचा प्रत्येक पार्ट त्यांना पाठ होता. त्यांना माहिती होत्या कुठं रिस्क कुठल्या आहेत, कुठं कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे, तुमची कॅम्प टू कॅम्प चालत असताना कशी एनर्जी मेंटेन केली पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींपासून त्यांनी मला मार्गदर्शन केलं होतं. त्यामुळं अन्नपूर्णाचा जो काही रूट होता तो असा प्रत्यक्षात त्यांनी सांगत असताना माझ्या समोर उभा होता. पण एव्हरेस्टसाठी संपूर्ण जगभरातून पर्यटक येत असतात. बरोबर. पर्यटक म्हणण्यापेक्षा गिर्यारोहक गिर्यारोहक म्हणूया आपण, येत शब्द असतात. माझा चुकला. पण तशा पद्धतीनं अन्नपूर्णा सर करण्यासाठी पण गिर्यारोहक येत असतात का? अन्नपूर्णासाठी पण गिर्यारोहक येत असतात. यावेळी अन्नपूर्णासाठी आमची 40 लोकांची टीम होती. तेच जर तुम्ही एव्हरेस्ट बघायला गेलात तर यावेळी एव्हरेस्ट एक्सपेडिशनला नेपाळ गव्हर्नमेंटनी 360 लोकांना परमिट दिले होते. बर. अन्नपूर्णा हे असं शिखर आहे ना की ज्या माउंटेनियसचं हे एम असतं की बाबा मला 14 शिखरं क्लाइम करायचे, त्याचं सगळ्यात शेवटचं शिखर असतं ते माउंट अन्नपूर्णा. अरे बापरे. आणि हे एवढ्यासाठी असतं की काहीने अन्नपूर्णावरती डेथ झाली तरी 13 पीक तरी ऍटलिस्ट नावावरती राहतील. माय गॉड. पण तुला एव्हरेस्ट आवडलं की अन्नपूर्णा आवडलं? अन्नपूर्णा हो. खूप जास्ती. बर. पण मग एव्हरेस्टकडे जात असताना प्रामुख्यानं कोणती आव्हानं होती? एव्हरेस्टकडे जात असताना मला यावेळी आव्हानं वेगळी होती कारण मला रूट कॅम्प 3 पर्यंतचा माहिती होता. हो. पण माझ्याबरोबर अशी घटना घडली होती की माउंट अन्नपूर्णा सर केलं. अन्नपूर्णा सर करून जेव्हा आम्ही पोखऱ्यामध्ये आलो होतो त्यावेळी मला फूड पॉयझन झालं. बर. आणि फूड पॉयझन झाल्यामुळे आत इंटेस्टाईनला इन्फेक्शन होतं. कंटिन्युअस मला डायरिया सुरू होतं. कळत नव्हतं की काय डायरिया होतोय. मेडिसिन्स होते, मेडिसिन्स घेतले आणि नंतर लक्षात आलं की हा डायरिया थांबत नाही कारण इंटेस्टाईनला इन्फेक्शन आहे. असं झालं होतं की असं कोणतरी आतले सगळे इंटेस्टाईन्स असं पिळून स्क्वीज काढतायत. करताय असं झालं होतं. मग त्या परिस्थितीत मला यावेळी माउंट एव्हरेस्ट क्लाइम करायचा होता. डायरिया आणि खुंबूमध्ये गेल्यानंतर खुंबू कफ, फीवर या सगळ्याच फेजमधून मी जात होते. माय गॉड. त्यावेळी जितेंद्र गवारे सर पण होते माझ्याबरोबर, ते लोत्से क्लाइम करत होते. त्यांनी मला सांगितलं की आता काही नाही कस्तुरी, आपल्याला माहिती नाही की एनर्जी किती शिल्लक आहे, त्यामुळे आपल्याला कॅम्प टू कॅम्प जाऊन आपल्याला बघावं लागेल की तू कुठेपर्यंत जाऊ शकते, कारण तिथून नंतर कधीच साधं पोटात पाणी राहायला तयार नव्हतं आणि त्यात एवढा क्लाइम करायचा होता. 5व्या दिवशी डायरिया सुरू झाल्यानंतरच्या 5व्या दिवशी आम्ही चढायला सुरुवात केली. 14 तारखेची वेदर विंडो आम्हाला मिळाली होती. बर. त्या वेदर विंडो प्रमाणे मग आम्ही कॅम्प 2 वर गेलो. कॅम्प 2 वरती राहिलो. कॅम्प 2 वरती राहिल्यानंतर असं वाटलं की हां आता कुठेतरी थोडं रिकवर होतोय, पुढचं क्लाइम करू शकते. कॅम्प 3 वरती मी बराच रेकॉर्ड टाइम मध्ये पोहोचले, म्हणजे 11:30 पर्यंत मी कॅम्प 3 वरती पोहोचले पण होते. मग तुला मागच्या वर्षी जे तू केलेलं होतं त्याचा उपयोग झाला? खूप सारा उपयोग झाला त्याचा. तुमचे एकूण 4 कॅम्प असतात ना, म्हणजे एव्हरेस्ट वरती जाईस तोपर्यंत एकूण 4 कॅम्प कॅम्प असतात. बेस कॅम्प सोडून 4 कॅम्प आणि फायनल समिट म्हणजे माउंट एव्हरेस्ट. ओके. पण मग तू जेव्हा कॅम्प 3 ला पोहोचलीस तिथून फायनल समिट ला जाण्यासाठीचा साधारणचा पल्ला किती किलोमीटरचा असतो? कॅम्प 3 ला नाही, कॅम्प 4 पासून आम्ही समिट पुश घेतो. बर. कॅम्प 4 पासूनचा जेव्हा आम्ही पण summit push- प्रत्येक हे जे कॅम्प असतात त्या 2 कॅम्प मधलं अंतर साधारण किती असतं? 2 कॅम्प मधलं अंतर आम्ही किलोमीटर्स मध्ये नाही तर आम्ही Height फीट्स मध्ये, मध्ये. हाईट्स Height मध्ये मध्ये. काउंट करत असतो. ओके. त्यावेळी 800 ते 1000 मीटरचा गेन असतो. अच्छा. एका कॅम्प टू कॅम्प कॅम्प डिस्टन्स वेगवेगळे असतात. बर बर बर. आणि मग तुम्ही कॅम्प 4 वरून तुम्ही समिटला निघाला, हा, माउंट एव्हरेस्टच्या समिटला नाही. तर तो शेवटचा प्रवास कसा असतो नेमका?
कारण तुम्ही मोस्टली सगळं रात्रीचे सगळे हे करता, काय कारण त्याचं नेमकं? रात्रीचं चढण्या पाठीमागचं कारण एक असतं ना की वेदर विंडो आपण जी म्हणतो, हा, वेदर विंडो म्हणजे काय की वरचं विंडचं स्पीड 160 to 200 किलोमीटर्स पर आवर असतंय. ते जेव्हा 10 किलोमीटरच्या आत येतं त्यावेळी तिथं वेदर विंडो ओपन होती. म्हणजे ती एक चांगला टाइम असतो की तो दिवस चांगला आहे बाबा, किंवा ते काही सर्टन आवर्स चांगले आहेत की ज्यावेळी स्नोफॉल होणार नाहीये, हेवी विंड नाहीये, असं बघून आम्ही ते क्लाइम करत असतो. आणि सगळ्यात मोस्ट प्रिशियस पिरियड जो असतो तो पहाटे 4 पासून 8 पर्यंतचा असतो. पण आपण तर एरवी बघतो, म्हणजे आपल्याकडे असं म्हणतात की रात्रीच्या वेळेला वारं सुटतं, रात्रीच्या वेळेला अधिक भीती वाटते, अंधार असतो. मग तुमच्याकडे तिथं उलटं कसं काय होतं? म्हणजे पहाटेच्या वेळेला आपल्याकडे जनरली खूप वारं सुटतं, पाऊस पडतो असं आपण म्हणत असतो, तसं तिथं असत नाही? तिथं उलटं होतं. काय होतं की सकाळच्या टाइममध्ये 4:30 वाजता जर तुम्ही तिथला टाइम बघायला गेला तर 4:30 वाजता शिखरावरती सूर्यकिरण पडलेलं असतं. अच्छा. आणि जेव्हा ती प्रखर होत जातात त्यावेळी त्याचे ढग होत जातात, त्याची वाफ होऊन, पाण्याची वाफ होऊन, तिथल्या त्या बर्फाची वाफ होऊन त्याचे ढग तयार होतात. आणि 10:30-11 नंतर मोस्टली वेदर खराब व्हायला स्टार्ट होतं. ओके. क्लाउड जमतात, स्नोफॉल कधी होईल काय सांगता येत नाही, कधी पाऊस पडेल काही सांगू शकत नाही. त्यामुळे तो एक सकाळचा 4 ते 8चा पिरियड असतो ज्याच्यात आम्हाला सबमिट करायचं असतं. तो खूप चांगला पिरियड असतो. तू एव्हरेस्टवरती पाऊल ठेवलंस ती वेळ कितीची होती? 6:30ची वेळ होती. पहाटे 6:30 पहाटे वाजता. 6:30 वाजता. आणि साधारण किती मिनिटं तुम्ही थांबला होतात वरती समिटवर? मी चांगला अर्धा तास होते समिटवरती. बापरे. ऍक्च्युली मी समिटवरती अर्धा तास असण्याचं कारण पण असं होतं की मी समिटवरती गेले. आता एव्हरेस्ट समिट जर बघायला गेला तर इथं टोक आहे आणि असा सगळा स्लोप आहे, असा बऱ्यापैकी थोडा स्लोप आहे. आणि इथं तुम्ही शिखरावरती तर एक पॉइंटला जाऊन तिथं तुम्ही फोटोज वगैरे काढायचे असतात. मग मी थोडा अलीकडे थांबले, प्रोटीन बार खाल्ला, थोडं पाणी प्यायले आणि मग मी फोटो काढायला गेले. कारण त्यावेळी माझी प्रायोरिटी होती, माझं एम होतं की मला एव्हरेस्ट सर करायचं आहे, ते माझ्यासाठी करायचं होतं. माझं असं नव्हतं की अरे चला भागते भागते जाओ फोटो निकालो और नीचे चलो. क्या बात आहे. पण तू जे मगाशी म्हटलीस बोलताना की तुझी तब्येत बिघडली होती, त्याच्यावरती उपचार काय केले मग तिथे? त्याच्यावरती उपचार असं झालं की आमचं तिथं एच आर ए असतं, म्हणजे हाय अल्टिट्यूडचे डॉक्टर्स तिथं असतात. तिथं त्यांच्याकडून मेडिसिन्स घेतले. तिथं पण असं झालं की मला ते मेडिसिन्स 3 दिवस कंटिन्यू करता आले, कारण तिथून पुढे मला परत वरती जायचं होतं. हाय अल्टिट्यूड्सला मेडिसिन्स घेऊन चालत नाहीत, परत तिथं तब्येत खराब होती. मग असंच झालं. त्याच्यानंतरचं माझ्यासमोर चॅलेंज असं होतं की कॅम्प 3 क्रॉस झाला. 3 वरून आम्ही 4ला गेलो दुपारी, आणि 4 वरती गेल्यानंतर मला परत टेम्परेचर आलं. मला काहीच समजायला तयार नाही. मी म्हटलं 8,000 मीटर साऊथ कोलवरती आपण आहे आणि आता आपल्याला इथं फीवर आहे, आता करायचं काय? मला काहीच समजायला तयार नाही. मी देवाकडे प्रार्थना केली, म्हटलं जे काही करून घेणार आहेस ते तू करून घेणार आहेस. कारण मी याच्या आधी पण बोललेलं आहे की माउंटनवरती जोपर्यंत त्या माउंटनची इच्छा नसती तोपर्यंत त्याच्या शिखर माथ्यावरती कुणीही पाऊल ठेवू शकत नाही कुठल्याही परिस्थितीत. तेच झालं. मला असं वाटतं याच्याकडं आपण आस्तिक किंवा नास्तिक म्हणून बघून चालणार नाही, श्रद्धा किंवा अंधश्रद्धा म्हणून बघून चालणार नाही, तर आपल्याला जे शिखर गाठायचे, आपल्याला जे काही साध्य करायचे ते करत असताना त्या भूमीबद्दल, त्या निसर्गाबद्दल एक विश्वास, आदर म्हणून जर आपण ती भावना ठेवली तर कदाचित ते आपल्याला सामावून घेतात, आपल्याला साथ देतात. आणि ही भावना अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ते खरंच आहे, कारण आम्ही जेव्हा माउंटेनिअरिंग करतो ना त्यावेळी आम्ही त्या माउंटनशी बोलत असतो. त्याचा प्रत्येक भाग आम्हाला त्या गोष्टी सांगत असतो. जरी ॲव्हलांच येणार असेल ना तरी त्या गोष्टी जाणवतात. कुठंतरी ते खालचं फ्लोअर व्हायब्रेट होत असतं, ती जमीन कुठेतरी हलत असती. लक्षात येतं की तो ॲव्हलांच बघितल्यानंतर कळतं की बाबा ठीक सांगत असतो, एक प्रकारे तुम्हाला इशारा देत असतो, काळजी घ्या, काळजी घ्या. म्हणजे खऱ्या अर्थानं हा काय जे पर्वत आहेत, हे पर्वत आपली लेकरं आहेत असं समजूनच ह्यांना ट्रीट करत असतील. नक्कीच खरं आहे ना? खरंच आहे ते. कारण वेदर खराब होत असताना पण कधीच आमच्या बाबतीत असं झालेलं नाही की एकदम सडन वेदर खराब झालंय. कुठेतरी ती सुरुवात व्हायला लागली, जाणवायला लागलं ते आपल्याला कळलं पाहिजे आणि कळाल्यानंतर सावधगिरी घेतली पाहिजे. कारण मी तुला यासाठी विचारतोय की असं मी अनेकदा ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे की एव्हरेस्टकडे जाणाऱ्या वाटेवरती दिवसेंदिवस कचरा वाढत चाललेला आहे आणि अनेक मृतदेह तसेच पडून आहेत. ते वर्षानुवर्षे तसेच खरी परिस्थिती. हा, ही खरी वस्तुस्थिती आहे. आम्ही स्वतः कॅम्प 3च्या पुढे हे बघितलेलं आहे, डेड बॉडीज बघितलेल्या आहेत कॅम्प 4च्या पुढे. म्हणजे एक डेड बॉडी तर अशी आमच्या मध्ये पायात होती, आम्हाला तिला असं ओलांडून जावं लागलं. एक क्रेवासिस मध्ये होती. अशा बऱ्याच डेड बॉडीज वरती पडलेल्या आहेत. टेन्शन येत नाही अशावेळी? टेन्शन नाही येत, कारण आधीपासून ती मानसिकता तयार केलेली असती. माहित असते की
एखादी परिस्थिती अशी येऊ शकते किंवा एखाद्या वेळेस जर मोठा ॲव्हलांच आला किंवा वेदर खराब झालं, काही कारणामुळे खाली डिसेंड करू शकलो नाही, ऑक्सिजन सिलेंडर संपला, तर आपल्यालाही डेड बॉडीच्या जागी आपणही असू शकतो. बापरे. काय या सगळ्या मोहिमेदरम्यान तुमचा आहार काय असतो किंवा काय होता? येस, आमचा आहार कसा असतो की तिथं आम्हाला बेसिकली डाळ भातच खायला मिळतं. कारण तिथं सगळ्यात बनवायला इझी म्हणजे डाळ भात असतं. आता कुठं थोडं एव्हरेस्ट एक्सपिडिशन मॉडिफाय झालंय, त्याच्यामुळं तिथं कॉन्टिनेंटल फूड असतं, पिझ्झा, पास्ता वगैरे. बर. पण मला जे काही डाएट दिलं होतं त्याच्यामध्ये हे काहीच बसत नाही. त्याच्यामध्ये फक्त नॉनव्हेज आणि आपलं जे काही ट्रेडिशनल फूड असतं, आपण इथं जे खातो, भाकरी, डाळ, चपाती, भात, हे सगळंच त्याच्यामध्ये बसतं. पण मगाशी तू म्हटलीस की मी एव्हरेस्टच्या समिटवरती जात असताना काही काळ थांबले आणि पाणी प्यायले. पण मग तुम्हाला हे पाणी पिण्यासाठीचे पण काही रूल्स आहेत का तिथे, की कधी पाणी प्यायचं, कधी प्यायचं नाही, असं काही आहे का? तिथं कसं होतं मोस्टली की आम्हाला आमच्या शरीराला पाणी पिणं खूप गरजेचं असतं. आम्हाला कळत नसतं की आमच्या शरीरातून ते कसं युटिलाइज होतं. पण तिथल्या थंडीमुळं आपल्याला इथं जरी थंडी असली तरी दिवसात 1 लिटर पण पाणी आपल्या पोटात जात नाही. हो हो. तिथं तर आम्हाला जाणून बुजून पाणी प्यावं लागतं. अच्छा. आणि त्यावेळी आमच्यासमोर चॅलेंजेस कसं असतं की ते बॅगमधून आम्ही काढणार कधी, मग ते पिणार कधी. आणि समिटला जाताना तर आम्ही आमच्या पाण्याच्या बॉटल्स, आमचा जो डाऊन सूट असतो त्या डाऊन सूटच्या आतमध्ये ठेवतो. बर. आणि डाऊन सूटच्या आतमध्ये ठेवल्यानंतर त्याला आम्ही झिप लावतो. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की ऑक्सिजन मास्कमधून गळणारं पाणी त्या झिपवरती पडतं आणि ती झिप लॉक होते. काही केलं ते झिप ओपन होत नाही, कारण एवढ्या थंडीत त्याच्यावरती बर्फ झालेला असतो सगळा. त्यामुळे त्याच्यातून पाण्याच्या बॉटल्स काढण्यापासून तर पिण्यापर्यंत सगळे चॅलेंजेस चालू असतात. काय काय प्रॉब्लेम्स असू शकतात, आपल्या बुद्धीच्या पलीकडचा विषय आहे. पण मला सांग की तुम्ही ही जी काही 70 दिवसांची जी काही मोहीम पूर्ण केली, यात एकूण किती लोक होता तुम्ही? यात आता अन्नपूर्णा एक्सपिडिशनला आम्ही 40 होतो. बर. आम्ही 40 लोकांनी एकदमच अन्नपूर्णा सबमिट करायला सुरुवात केली होती. म्हणजे एकच वेदर विंडो असते अन्नपूर्णाला, त्याच वेदर विंडोमध्ये सगळ्यांनी सगळा बेस कॅम्प त्यावेळी चढायला सुरुवात करतो. पण एव्हरेस्टला कसं होतं की वेगवेगळ्या वेदर विंडोज असतात, वेगवेगळे टाइम पिरियड्स असतात, त्यामध्ये वेगवेगळे लोक क्लेम करत असतात. आता मी यावेळी जे 8K एक्सपिडिशन मधून गेले होते त्यांच्याबरोबर एक आम्ही 9 ते 10 जण होतो एव्हरेस्ट क्लेमसाठी, आणि अन्नपूर्णासाठी आम्ही 6 जण होतो. असे वेगवेगळे बॅचेस असतात. आणि तू मागच्या आमच्या इंटरव्ह्यूमध्ये तू सांगितलं होतंस की तुझी तयारी काय काय असते ते. पण आता तू मागच्या वर्षी पुन्हा एकदा तू बरोबर. प्रयत्न केला होतास एव्हरेस्टवरती जाण्याचा, पण काही तांत्रिक कारणांमुळे तुला पुन्हा मधनच माघार यायला लागलं होतं. त्यानंतर आता या वर्षी एव्हरेस्टवरती आपण पाऊल ठेवायचंच या निर्धारानं, जिद्दीनं तू काय काय प्रयत्न केले होतेस? यावर्षी तयारी काय काय केली होतीस? राईट, या वर्षीची तयारीची सुरुवात अशी झाली की 7 तासांचं जे शेड्यूल होतं ते कंटिन्यू राहिलं, पण त्या ह्याच्यात आठवड्यात बदल झाला. आठवड्याचं शेड्यूल 7 कसं तासाचं schedule काय? 7 तासांचं, दिवसातलं 7 तासांचं. पण त्याच्यात आठवड्याचं असं होतं की आठवड्यातले 3 दिवस सकाळच्या 3 तासामध्ये जिम करायची, बर. एक दिवस 21 किलोमीटर रन करायचा, एक दिवस 150 ते 200 किलोमीटर सायकलिंग करायचं, आणि प्रत्येक सॅटर्डेला पाठीवर 25 किलो ओझं घेऊन ज्योतिबा 3 वेळा चढायचा आणि 3 वेळा उतरायचं. परत दुपारच्या 1 तासामध्ये मेडिटेशन करायचं, संध्याकाळच्या 3 तासांमध्ये 1 तास योगा करायचा, 1 तास NTC वर्कआउट करायचा, आणि 1 तास रिकव्हरी वॉक किंवा जे 40 ते 50 किलोमीटर रिकव्हरी सायकलिंग असतं ते NTC करायचं. वॉक म्हणजे काय? NTC वर्कआउट म्हणजे नायकी ट्रेनिंग क्लबचे वर्कआउट्स आहेत. बरं. त्याच्यामध्ये तुमचं कोअर स्ट्रेंथ, तुमचे ॲप्स आणि ह्या सगळ्यासाठीचे जे काही वर्कआउट आहेत, स्टॅबिलिटी वर्कआउट तुमचा, अच्छा. हे सगळे वर्कआउट असे मसल वाईज स्पेसिफाय केलेले असतात. आणि ते मला जितेंद्र सर द्यायचे की ओके ह्यावेळी हा मसलचा वर्कआउट करायचा आहे, आणि ते मला सांगायचे की ओके हा वर्कआउट तू करते असणार, तर तो कुठल्या मसलसाठी असणार आहे, तो आपण कशासाठी करतोय, तिथे गेल्यानंतर तो आपल्याला कसा उपयोगी पडणार आहे. याच्यामुळं मी ह्या एव्हरेस्ट एक्सपिडिशनसाठी ज्या काही गोष्टी केल्या, इव्हन खाण्यापासून, वर्कआउटपासून, झोपण्यापासून, सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टींपाठीमागचं मी हे का करतीये हे मला माहिती होतं. त्यामुळे मी खूप क्लिअर होते यावेळी की ओके मी हे करणार आहे, हे केल्यामुळं माझी ही स्ट्रेंथ वाढणार आहे आणि हे मला इथं उपयोगी पडणार आहे. अच्छा. हे सगळं तू कोल्हापुरात करत होतीस? हा, हे सगळं मी कोल्हापुरात करत होते. आणि महिन्यातून एखादा ट्रेक असायचा की जो आम्ही पुण्यात जाऊन करायचो जितेंद्र सरांबरोबर, की ओके चला काय इम्प्रूव्हमेंट झाली आहे, काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे. म्हणजे इवन रनिंग करताना तुमच्या फूट स्टेप्स कशा पडल्या पाहिजेत, किंवा तुम्ही ओके एखादा माउंटनचा स्टीफ चढ चढताय तर त्यावेळी तो तुम्ही चढ कशा पद्धतीने चढला पाहिजे. मग तुमची प्रत्येक
रूट सेम असला तरी तुमची स्टेप्स वेगवेगळ्या पद्धतीने पडायला पाहिजेत की जेणेकरून एकाच मसलवरती स्ट्रेस येऊ नये. अशा खूप छोट्या छोट्या गोष्टींपासून त्याने मला गोष्टी शिकवल्यात. काय आहे की आपल्याला एखादी गोष्ट जर सातत्यानं करायची असली तर इच्छा असते, पण एक असा क्षण येतो की आता बास, कंटाळा आला, राहू दे, कशाला पाहिजे, असं प्रत्येकाच्या मनात येत असतं. तुला असं कधी वाटत नाही की एवढे प्रचंड शारीरिक कष्ट घ्यायचे, एवढी मेहनत घ्यायची, एवढा वर्कआउट करायचा, म्हणजे तू आता सांगितलंस की 20-25 किलोमीटर पळायचं, 21 किलोमीटर 21 किलोमीटर पळायचं, 150 ते 200 किलोमीटर सायकलिंग करायचं, पुन्हा पोहायचं, या सगळ्यातनं थकून भागून गेल्यानंतर नको, बास, नकोच मला, असं कधी वाटलं नाही कधीच? असा कधी क्षण आला नाही. याच्या पाठीमागचं कारण असं होतं ना की जो मला वर्कआउट शेड्यूल करून दिला होता ना त्याच्यात खूप व्हेरिएशन्स होते. मला असं वाटायचं की ओके आपण हा आज वर्कआउट केलाय, ओके उद्या काहीतरी नवीन करायचंय आपल्याला, हा मग हे नवीन काय असणार आहे. बापरे. तर असं वर्कआउटमध्ये चेंजेस असायचे, प्रत्येक गोष्टीत काहीतरी नवीन शिकायला मिळायचं आणि मला ते करायचं आहे आणि मला त्याच्यातून खूप एन्जॉय मिळतोय म्हणून मी हे करते. ही भावना असल्यामुळं ना असं वाटायचं नाही की अरे कधी संपणार आहे. मला आता असं होतंय ना की ओके चला रे, पुढचं एक्सपिडिशन ठरवा, मला वर्कआउट करायचं आहे. कमाल आहेस. पण मला सांग, वयाच्या 4थ्या वर्षी तू ठरवलंस की आपण या डोंगर दऱ्यातनं फिरायचं, आपण एक्सपेडिशन्स करायची. पहिल्यांदा तुला असं कधी वाटलं की येस, मी एव्हरेस्टवरती पण जाणारच? तो क्षण आठवतोय तुला? तो क्षण आठवतोय ना. आम्ही अलंग मदन कुलंगला गेलो होतो अमरडके सरांबरोबर बर. आणि त्यावेळी मी 11 वर्षाची होते. पप्पांना म्हटलं आता मला एवढं सगळं येते नाही का. म्हणजे मला त्यावेळी असं वाटत होतं की मला खूप काही येते. पहिल्यांदाच मी क्लाइम्बिंग रॅपलिंग केलं होतं आणि त्याच्यात अलंग मदन कुलंग केले होते. मग मी म्हटलं आता ह्याच्यापेक्षा उंच काय आहे. मग त्यांनी मला सांगितलं की ह्याच्यापेक्षा उंच म्हणजे एव्हरेस्ट आहे. मग ठीक आहे, मला एव्हरेस्टवर जायचं आहे. हे तू वयाच्या 11व्या वर्षी 11व्या वर्षी बोलून असं बोललो दाखवलंस. की मी मला एव्हरेस्टला जायचंय. माहिती नाही त्याचा रूट कसा आहे, किती खर्च येणार आहे, काय अडचणी आहेत, काही माहिती नाही. ओके ते उंच आहे ना, मग मला ते करायचंय. क्या बात आहे. पण वयाच्या 11व्या वर्षानंतर तू जे स्वप्न बघितलंस, त्या स्वप्नाचा डोळसपणानं, जाणतेपणानं तू पाठपुरावा केलास, प्रचंड मेहनत घेतली, तिच्या कुटुंबियांनी प्रचंड तिला सपोर्ट केला आणि एव्हरेस्टवरती जाणं हे जितकं मानसिक शारीरिक कसोटीचं असतं तितकंच ते आर्थिक स्तरावरती पण अत्यंत जिकिरीचं असतं. पण तरीसुद्धा कस्तुरीचे वडील, कस्तुरीची आई, तिच्या संपूर्ण कुटुंबियांनी तिच्या मागं एव्हरेस्टपेक्षा सुद्धा मोठा पहाड उभा केला, तो म्हणजे सपोर्टचा. बरोबर. ज्यावेळी तू एव्हरेस्टवरती गेलीस आणि त्यानंतर तू एव्हरेस्टची मोहीम पूर्ण करून आलीस, तुझ्यावरती अभिनंदनाचा वर्षाव झाला, पण या सगळ्याचं तू श्रेय कुणाला देणार? त्या सगळ्याचं श्रेय असं मी एका कुठल्याच व्यक्तीला देऊ शकत नाही. याचं कारण असं ना की माझ्या पाठीमागं खूप जण वेगवेगळे रोल प्ले करत होते. सांगायचं गेलं तर अरविंद कुलकर्णी काका मागच्या एव्हरेस्ट एक्सपिडिशनमध्ये ते मला भेटले 2021च्या. त्यांनी मला या सगळ्या गोष्टींसाठी मदत करायला सुरुवात केली. त्यांचं मला नेहमी एकच वाक्य असायचं, कस्तुरी तू तुझ्या वर्कआउटकडे लक्ष दे, हे जे काय फायनान्शियल आहे ते सगळं आम्ही बघतो, तू ह्याच्यात डोकं घालू नको, तो सगळा आमचा पार्ट आहे. त्यांनी मला एवढं सांगितलं होतं की तू एव्हरेस्ट एक्सपिडिशनला जा, या कोल्हापूरला, या महाराष्ट्राला आणि या भारताला तुझ्या पाठीशी कसं घेऊन उभं राहायचं ते आम्ही बघतो आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, हे तू फक्त कर, बाकीचं आम्ही सांभाळतो. सलाम अरविंद कुलकर्णी. असे खूप सारे व्यक्ती आहेत जे माझ्या पाठीशी उभे राहिले. आता विवेक सर असतील, विवेक हळदोणेकर असतील, त्यांनी मला डॉक्टर काका, तर त्यांचं पण असं असायचं ना की एव्हरेस्ट बेस कॅम्प वरती मी एका जॅकेट वरती आणि पायात क्रॉक्स घालून फिरत होते आणि मला असं सगळेजण मला विचारायचं, सगळे शेर्पा मला म्हणायचं, अरे कस्तूरी आप ये क्यों पहन रहे हो, आप शूज पहनो, आप और एक जॅकेट पहनो, आप ऐसे क्यों घूम रहे हो. पण त्यांना ह्या गोष्टीची कल्पना नव्हती की हळदोणेकर काकांनी मला जे काही आयुर्वेदिक औषधं दिली होते त्याच्यामुळं, म्हणजे त्यांनी असं मला एक औषध दिलं होतं की ज्याच्यामुळे तुमची बॉडी टेम्परेचर वाढतं आणि तुमची बॉडी टेम्परेचर जे आहे ते मेंटेन करण्यासाठी खूप इझी जातं तेवढ्या थंडीमध्ये सुद्धा. तर ह्या सगळ्या गोष्टी, असे सगळे व्यक्ती माझ्या पाठीशी होते. म्हणजे तिथं इवन टॅन होऊ नये इथपासून तिथं झाल्यानंतर सर्दी खोकला कसं कमी करायचा, कारण एवढ्या वरच्या अल्टिट्यूडला मी कुठलंच अँटीबायोटिक घेऊ शकत नाही, मग ऑप्शन काय, आयुर्वेदिक. आणि त्यांचा एक नेहमीचा एक रोल असतो की प्रत्येक एक्सपिडिशनला जाऊन आलं की मला डिस्ट्रिक्शन्स असतात की अरे एक्सपिडिशन
जाण्यापर्यंत हे नाही खायचं ते नाही खायचं, म्हणजे मी पाणीपुरी आईस्क्रीम हे सगळंच बॅन असतं आणि पाणीपुरी इज माय फेवरेट, लाईक मला खूप जास्त आवडतं. बर. तर ते मला मनासलूवरून जाऊन आले की मला ते पाणीपुरी खायला घेऊन जायचे. माउंट मनासलू झालं पाणीपुरी, आत्ता आले होते पण यावेळी मला खोकला झाला होता, त्यामुळे मला म्हणले की ओके जाऊ आपण कस्तुरी, खोकला कमी होऊ देत, त्याच्यासाठी औषधं दिलंय, ते कमी झाल्यानंतर आता परत जाऊ. तो एक व्यक्ती झाला की ज्यांनी मला या सगळ्या ह्याच्यासाठी हे केलं. माझा इंद्रजित जो भाऊ असेल, इंद्रजित अमित, स्वतःची कामधंद सोडून स्वतःची म्हणजे स्वतःच्या बायकोला त्यांनी कमी वेळ दिला असेल जेवढा वेळ त्यांनी माझ्यासाठी काढला. अशी खूप मोठी एक आई वडिलांच्या डोळ्यात काय दिसलं? आई वडिलांच्या डोळ्यात मला माझ्यासाठीचा एक विश्वास एव्हरेस्टवर बघायला जाऊन मिळाला. आल्यानंतर हा, त्यांच्यात ती एक हे होतं की अरे आपल्या मुलीनी करून दाखवलं, तिला ते स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि तिनं ते करून दाखवलं. ते एक आनंद, तो एक विश्वास मला त्यांच्या डोळ्यात जाणवला. नाही, कस्तुरीच्या आई वडिलांना मी पुन्हा सलाम सलाम सलामच म्हणेन, कारण त्यांनी आपल्या मुलीला ज्या पद्धतीनं घडवलं, वाढवलं आणि तिच्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण केला, तू हे करू शकतेस ही भावना निर्माण करणं हे सगळ्यात अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि आज कस्तुरी कोल्हापूर जिल्ह्यातली नव्हे तर पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातली पहिली व्यक्ती आहे की जी एव्हरेस्ट सर करून आलेली आहे. आपल्या सगळ्यांना अभिमान असलाच पाहिजे. पण कस्तुरीला मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. असं आपण जसं सुरुवातीला मी म्हटलं की प्रत्येकाचं एक ध्येय असतं, ते ध्येय गाठलं की वाटत असतं की आयुष्याचं सार्थक झालं. तुला एव्हरेस्टवरती जायचं होतं, तू गेलीस. हायेस्ट पीक ऑफ द वर्ल्ड माउंटेन म्हणजे एव्हरेस्ट. आता पुढे काय? पुढे काय पुढे ठरवलंस? माझं फायनल एम आहे, मी मागच्या वेळी म्हणजे सुद्धा अजून बोलले final की aim आहेच? मला इंडियन आर्मी किंवा इंडियन एअरफोर्स मध्ये जायचं ॲज अ ऑफिसर म्हणून. ओके. हे करत असताना तथास्तु. हे करत असताना मला बाकीचे पण माउंटेन्स आहेत जे क्लाइम करायचे आहेत. एव्हरेस्ट इज द हायेस्ट वन, की त्याची उंची जास्त आहे म्हणून त्याला खूप नेम, फेम आणि ग्लोरी आहे. पण असे बरेच हिमालयामध्ये माउंटेन्स आहेत जे आजपर्यंत क्लाइम झालेले नाही आहेत, किंवा 6000चे माउंटेन जरी बघितले तर एवढे टेक्निकली डिफिकल्ट आहेत, म्हणजे टेक्निकली त्यांची डिफिकल्टी लेवल एव्हरेस्टपेक्षा सुद्धा जास्त आहे. बरं. तर असे बरेच माउंटेन्स आहेत ते क्लाइम करायचे म्हणजे आहेत. तुला अजूनही हिमालय खुणावतोय? नक्की, तो खुणावतच राहणार. ये दिल मांगे मोर. कमाल आहे. काय आहे असं एवढं हिमालयामध्ये? कारण तू जसं म्हणतेयस तसं अनेक पुस्तकांमध्ये सुद्धा वाचल्यानंतर त्या हिमालयाच्या गूढरम्य सगळ्या वातावरणामध्ये जो माणूस जातो तो पुन्हा पुन्हा परत परत तिथे बोलावला जातो असं मी ऐकलेलं आहे. बरोबर आहे. असं आहे खरंच? असं खरंच आहे. याच्या पाठीमागचं रिझन काय आहे माहिती आहे का? मला वाटलेलं रिझन, तिथं असणारी एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि तिथं असणारी एक स्पिरिच्युअल एनर्जी आहे ना, त्यामुळं तुम्ही तिथपर्यंत ओढले जाता. आता आपण म्हणतो, तुम्ही बघा, आपण म्हणतो की माणसाला एखादी गोष्ट मिळाली की त्याच्यावर तो संतुष्ट नसतो, त्याला अजून काहीतरी हवं असतं त्याच्यापेक्षा जास्त. हे होतं का हो? हे कुठलेही लोभ किंवा हव्यासामुळे होत नाही, तर याच्या पाठीमागे एक मोठं रिझन आहे. आपलं शरीर जे बनलेलं आहे या पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे अगदी. आणि त्यांचं जे आहे ते सर्वव्यापी आहेत, त्यांना कुठलंच लिमिट नाही आहे. त्यामुळं माणसामध्ये सुद्धा ते गुण आहेत की त्याला असं सर्वव्यापी व्हावं असं वाटतं. त्याला प्रत्येक गोष्ट पाहिजे असती. माणसाला सगळ्या गोष्टीत ऑलराऊंडर व्हायची इच्छा का असती? तर याच गोष्टीमुळं. आणि हिमालयात कसं होतं की तिथं तुमच्याकडं येणारे पॉझिटिव्ह वेव्स खूप आहेत. आपल्याकडे ऋषीमुनी सुद्धा बघितले, तपश्चर्येत ते हिमालयातच का जातात? हो. तिथं असणारी ती पॉझिटिव्ह एनर्जी, तिथं असणारी ती स्पिरिच्युअल एनर्जी, तिथं तुम्हाला ती खूप पटकन जाणवती. इथं पण ती आहेच, पण इथं असणाऱ्या बाकीच्या वेव्समुळं ती जेवढी तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तेवढी ती तिथं गेल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचती. तुम्ही काय आहात, माणूस तिथं गेल्यानंतर स्वतःचा शोध घ्यायला सुरू करतो फार की तुम्ही महत्त्वाचं काय बोललीस. आहात, की बरोबर. तुम्हाला काय आणि करायचं. आपण नेमके कुठे आहोत कुठे आणि आहोत? या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये आपण किती छोटे आहोत. छोटे आहोत. नक्कीच. कारण या हिमालयात गेल्यानंतर जाणवतो की आपण खूप छोटे आहे रे. इथं आपण जरा काय झालं की आपण खूप त्याचं अवडंबर माजवतो. खरंच म्हणजे आणि राईचं परत एवढीशी गोष्ट करतो. एवढी मोठी करतो. करतो. म्हणजे आपली दुःख पण अगदी किरकोळ असतात पण आपल्या दृष्टीने ती खूप मोठी असतात. आपली सुख पण खूप छोटी असतात पण आपण ती खूप वाजवतो. म्हणजे टिमकी वाजवणे हा जो एकूणच आता आपल्या सगळ्या समाज जीवनाचा एक अविभाज्य भाग बनत चाललेला आहे. तो चांगला की वाईट हा भाग पुढचा. परंतु मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जाता, निसर्गासमोर जाऊन उभारता, तेव्हा कळतं की अरे आपण खरोखर खूप लहान आहोत आणि आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे, बघण्यासारखं आहे, अनुभवण्यासारखं आहे. हे सगळं कस्तुरी करतीये आणि या वयात तिला ही उमज आलेली आहे की या सगळ्यामध्ये आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे. कस्तुरी, एक महत्त्वाचा प्रश्न तुझ्या करिअरसाठी, हे सगळं तू ज्या पॅशननं करतीयस
ते बघितल्यानंतर आम्ही सगळेजण आश्चर्यचकित झालेलो आहोत, आम्ही थक्क झालेलो आहोत. पण आता तुला जे तुझं अजून एक अचिव्हमेंट आहे ती म्हणजे इंडियन मिलिटरीमध्ये, इंडियन आर्मीमध्ये भरती होण्याची. त्याच्यासाठी लागणारी काही अकॅडमिक्स करिअर जी आहे त्याच्यासाठी तू काही विचार केलायस का? त्याच्यासाठी लागणारी आता पुण्यामध्ये नेशन फर्स्ट म्हणून अकॅडमी आहे. तिथे सगळे रिटायर्ड कर्नल्स आणि हे आहेत, तर त्यांच्याकडून मला त्याचं मार्गदर्शन होत राहतं. आम्ही आधेमध्ये त्यांना भेटायला जातो. अच्छा. आता पुन्हा एव्हरेस्ट एक्सपिडिशनवरून आल्यानंतर आम्ही परत त्यांची एक व्हिजिट घ्यायला जाणार आहे, कारण बऱ्याच वर्षांचा माझा स्टडी गॅप जो आहे तो आता मला पुन्हा फ्लो मध्ये आणायचा आहे आणि ह्या सगळ्यासाठीचे प्रिपरेशन्स करायचे पण आहेत. 15 दिवसापूर्वी आपण जेव्हा भेटलो होतो त्यावेळी तू म्हटलीस माझी आता परीक्षा सुरू आहे. हो, त्यावेळी माझी बीएससीची फर्स्ट इयरची सेकंड सेमिस्टर चालू होतं. बीएससी फर्स्ट इयरची सेकंड Second सेमिस्टर. semester. बर, म्हणजे तो आता बीएससी पूर्ण करणार हा. आणि मग आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर ट्राय करणार सीडीएस Okay. साठी, सीडीएस आणि एफकॅट. बर. पण त्याच्यासाठी तुला अजून किती कालावधी आहे? त्याच्यासाठी मला आता ही ही 2 वर्ष आहेत. अच्छा. पण म्हणजे तुझा आता गोल नक्की आहे की इंडियन आर्मीमध्ये जायचं, मिलिटरीमध्ये भरती व्हायचं आणि तू ते नक्की करणार याची मला खात्री आहे. त्याच्याबरोबर अजून एक गोल आहे की मला असं वाटतं ना की कोल्हापुरातून एक कस्तुरी झाली आहे, असेच अनेक आणि कस्तुरी हा, माझा निर्माण पुढचा प्रश्न व्हावेत. तोच होता की हे तू करतेयस, पण आता नव्या जनरेशनला जर तुझ्या या क्षेत्रामध्ये तुला आणायचं असेल तर त्यांना तू मार्गदर्शन करायला उपलब्ध होशील का? नक्कीच मी त्यांना मार्गदर्शन करायला नक्कीच उपलब्ध होईल आणि माझ्यासाठी ते खूप प्राऊड असेल हो. की मी अशा लोकांना मार्गदर्शन करते. कारण कसं असतं, ते स्पिरिट आणि ती करण्याची जिद्द प्रत्येकामध्ये असते, फक्त ती प्रत्येकानं ओळखली पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. गिर्यारोहणाच्या क्षेत्रात यायचं असेल तर पहिल्यांदा काय असलं पाहिजे, काय क्वालिटीज असल्या पाहिजेत? गिर्यारोहणाच्या क्षेत्रात यायचं असेल तर पहिली क्वालिटी म्हणजे, पहिली गरज म्हणजे तुम्हाला निसर्गाबद्दल प्रेम असलं पाहिजे आणि त्याच्या प्रती एक ओढ असली पाहिजे. ठीक आहे, मला माउंटेनिअरिंग याच्यासाठी नाही करायचं की मला रेकॉर्ड्स बनवायचे आहेत, मला याच्यासाठी नाही करायचं माउंटेनिअरिंग की मला लोकांनी ओळखलं पाहिजे किंवा मला ती ग्लोरी, मला ते नेम आणि मला ते फेम मिळालं पाहिजे, याच्यासाठी नाही करायचं मला माउंटेनिअरिंग. म्हणजे बऱ्याच लोकांचं असतं ना, आता ॲबे सर जे आहेत, जे IMF चे तुला माहित अध्यक्ष नाही होते. तू आता किती महत्वाचं बोलून गेलीस, ते फार महत्वाचं बोललीस तू आता. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आंतरिक इच्छा जर असेल, मला हे करायचंय माझ्यासाठी, मला ते आवडतंय म्हणून मी करतेय, हे जर असेल तर मग खऱ्या अर्थानं स्काय इज लिमिट फॉर हर. बेस्ट. आता तेच झालं होतं ना की IMFचे जे अध्यक्ष आहेत ॲबे सर, आम्ही परवा गिरिमित्र संमेलनला गेलो होतो, तिथे माझा सत्कार होता. त्यांनी त्यावेळी बोलता बोलता बोलून गेले की एक 13 वर्षाच्या मुलाच्या बापाचा फोन आला होता की अहो माझ्या मुलाला एव्हरेस्ट करायचं आहे आणि त्याच्यासाठी मग काय करायला पाहिजे. ते म्हटले, अरे आधी त्याला मोठं तरी होऊ द्यात, आधी त्याला या गोष्टींची जाणीव तरी होऊ द्या, त्यांना कुठंतरी कळायला तरी सुरू होऊ दे. म्हणजे आता पेरेंट्स पण सगळ्या नेम, फेम आणि सगळ्या ह्याच्या पाठीमागे लागलेत. आणि काय आहे, म्हणजे ज्या तळमळीनं ती बोलतीये, तिनं ऑलरेडी करून दाखवलंय आणि करून दाखवल्यानंतर ती बोलतीये. सो मला असं वाटतं की कस्तुरी सावेकर ही मिलिटरीमध्ये जाणार, चांगली ऑफिसर होणार, ती गिर्यारोहकांसाठी उत्तम मार्गदर्शक असेल आणि त्याचबरोबरीनं ती उत्तम मोटिवेशनल स्पीकर पण असेल. कारण ती खरोखर मनापासून आणि पॉझिटिव्हली बोलत असते, जगत असते, बघत असते. आणि म्हणून तिचा आजवरचा हा सगळा जो प्रवास आहे हा खाच खळग्यांचा आहे, प्रचंड आव्हानांचा आहे, पण ती सगळी आव्हानं तिनं पेललेली आहेत त्या हसतमुख चेहऱ्यानं. मला असं वाटतं की तुझा इथून पुढच्या प्रवासाला आमच्या नेहमीच सगळ्यांच्या शुभेच्छा असतील. पण कोल्हापूरसाठी तू एक आता प्राईड आहेस, आमच्यासाठी अभिमान आहेस. त्यामुळे तुला काय म्हणावं हे मला आता खरंच समजत नाही आहे. पण कोल्हापूरच्या इतिहासामध्ये तू एक नवीन पर्व तयार करणार याची मला पूर्ण खात्री आहे. तुला मनापासून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि मला सगळ्या कोल्हापुरातल्या पॅरेंट्सना एक गोष्ट सांगायला आवडेल की मी असं कोण वेगळं नाहीये, मी तुमच्या मुलांसारखीच एक मुलगी आहे जिनी एवढं मोठं स्वप्न बघितलं आणि तिचे पॅरेंट्स आणि तिची फॅमिली त्याच्यासाठी एक भक्कम सपोर्ट म्हणून तिच्या पाठीशी उभे राहिले. तर तुम्ही पण तुमच्या मुलांना अशी स्वप्न बघू द्या, त्यांच्या पाठीशी उभे राहा, मग नक्कीच ते त्यांच्या क्षेत्रातला एव्हरेस्ट गाठतील. मला असं नाही म्हणायचं की सगळ्यांनी माउंटेनिअरिंग करावा आणि ॲक्च्युअल एव्हरेस्ट क्लाइम करावा, त्यांच्या क्षेत्रातला एव्हरेस्ट त्यांनी गाठावा एवढीच माझी इच्छा आहे. बस, यापुढे मी काही बोलणार नाही. थँक्यू 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 सो मच कस्तुरी. येस, थँक्यू सो मच. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा, संवाद, प्रतिवादमध्ये. आजचा कस्तुरीचा एपिसोड हा माझ्या जीवनातला एक अविस्मरणीय एपिसोड झालेला आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. येस, थँक्यू.